नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पुणे प्रादेशिक वृत्त विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। वयोमर्यादा इथे 21 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 30,000 ते 40,000 पर्यंत मिळू शकते। अर्ज पद्धती ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही ते अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, आज आपण पाहणार आहोत प्रसार भरती आकाशवाणी पुणे अंतर्गत निघालेली भरती। पद आहे इथे कॅज्युअल न्यूज रीडर आणि ट्रान्सलेटर या पदासाठी इथे भरती होणार आहे। 10+ इथे जागा आहेत। 25 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। जनरल कॅटेगरी यांच्यासाठी 354 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। SC ST OBC यांच्यासाठी 266 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। वयोमर्यादा 21 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन श्रेणी तुम्हाला नियमानुसार इथे पगार मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र इथे असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही रिटन एक्झामिनेशनद्वारे तुमची इथे होणार आहे। पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। ही प्रसार आकाशवाणी पुणे अंतर्गत निघालेली भरती आहे। हा PDF नोटिफिकेशन आहे। आपण प्रसार विभागाची माहिती पाहूया। ही प्रसार भरती इंडियन पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्ट या अंतर्गत आकाशवाणी शिवाजीनगर पुणे इथे तुमची इथे भरती होणार आहे। ही नोकरी कॅज्युअल करार आणि असिस्टंट पदावर म्हणजेच इथे काय असणार आहे, असाइनमेंट बेसिस इथे असणार आहे। यामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही आहे। ही कंत्राटी स्वरूपाची जॉब आहे। इथे बघा पद कुठला असणार आहे, तर इथे तुमचं पद आहे कॅज्युअल न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर यासाठी इथे भरती होणार आहे। तुमचं एज्युकेशन इथे काय लागणार आहे, ग्रॅज्युएट डिग्री असाल आणि डिझायर क्वालिफिकेशन जर्नलिझम किंवा डिप्लोमा इन PG डिप्लोमा असं काही केलं असेल किंवा प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, तुम्हाला इथे मराठी हिंदी आणि इंग्रजी लँग्वेज येणंसुद्धा गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुमची इथे मराठी टायपिंग येत असल्यासुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे किंवा कॉम्प्युटर नॉलेज असेल तरी तुमचं इथे चांगलं असणार आहे। बघा, तुमचं इथे एज लिमिट काय असणार आहे, किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ॲप्लिकेशन फी अर्ज फी इथे किती असणार आहे, जनरल कॅटेगरीसाठी 354 रुपये आणि SC ST OBC साठी 266 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। आणि तुम्हाला हे फी कशा पद्धतीने भरायची आहे, तर डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट कुठल्या नावाने काढायचं आहे बघा, ड्रायव्हिंग अँड डिस्बर्सिंग ऑफिस आकाशवाणी पुणे 411005 या नावाने तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे। सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, तुमची इथे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, इथे 2 स्टेपमध्ये एक्झाम होणार आहे। रिटन एक्झाम 100 मार्काची आणि इंटरव्ह्यू 100 मार्काचा। तुम्हाला रिटन एक्झाममध्ये 50 मार्क घेणे गरजेचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला नोट दिलेला आहे, जर्नलिझमचं नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला मराठी इंग्रजी ट्रान्सलेटर येणं गरजेचं आहे किंवा मराठी ट्रान्सलेटर येणंसुद्धा तुम्हाला इथे गरजेचं आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे बघा 25 फेब्रुवारी 2026 असणार आहे। हा इथे नोट दिलेला आहे, अपॉइंटमेंट विल बी प्युअरली कॅज्युअल बेसिस पर, म्हणजे इथे ही तुमची भरती आहे ती करार तत्वावर असणार आहे किंवा असाइनमेंट बेसिस असणार आहे आणि ही कायमस्वरूपी भरती नसणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि ॲप्लिकेशन मस्ट बी सेंड स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट किंवा तुम्ही बाय हँड देऊ शकता। जो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवरती जाऊन स्वतः तुम्ही देऊ शकता। रिजनल न्यूज युनिट आकाशवाणी शिवाजीनगर पुणे 411005 या ॲड्रेसवरती तुम्हाला द्यायचं आहे। आणि इन्व्हॉल्ववर डायरेक्ट तुम्हाला इथं टाकायचं आहे ॲप्लिकेशन न्यू रीडर कम ट्रान्सलेटर यासाठी तुम्ही अर्ज करता हे सुद्धा टाकणं तुम्हाला गरजेचं आहे। आणि कॉन्टॅक्ट मोर इन्फॉर्मेशन, तुम्हाला काय अडचण आली तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता। हा तुम्हाला इथे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, सराउंडिंग बेसिस असाइनमेंट बेसिस तुमचं इथं वर्क असणार आहे, तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। त्यानंतर मेथड ऑफ सिलेक्शन, तुम्हाला मेथड कसं, तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे आणि 2 तुमच्या टेस्ट इथं घेतल्या जाणार आहेत, त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे।
बघा इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. प्रूफ ऑफ एज, 10th मार्कशीट लागणार आहे वयाचा पुरावा म्हणून. ग्रॅज्युएट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर जर्नलिस्ट एक्सपिरियन्स प्रूफ लागणार आहे. रेसिडेन्शियल प्रूफ, आधार कार्ड किंवा पासपोर्ट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि NOC अशा पद्धतीचे तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लागणार आहे. अशा पद्धतीची जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.